आज अशी भाजी बनवली आहे ना, मस्त झणझणीत चवदार अशी आपली भाजी बनलेली आहे. अगदी बोटं तुम्ही चाटून पुसून खाल इतकी चविष्ट ही भाजी बनलेली आहे. दाल मखनीसुद्धा हिच्या पुढे फिक्की आहे. फक्त तुम्ही एकदा ट्राय करून बघा. जयूस किचनमध्ये आपले सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर पटकन लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. इथे मी कढई गॅसवर ठेवून घेतलेली आहे आणि कढईमध्ये मी आता थोडे बेसिक मसाले आता भाजून घेत आहे. तर बघा इथे मी 2 मीडियम आकाराचे कांदे घेतलेले आहे, 10-12 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. सर्वप्रथम मी मिरच्या इथे कढईमध्ये भाजून घेत आहे. तेलामध्येच तेल घालून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये आपल्याला मिरच्या मस्त भाजून घ्यायच्या आहे. मी थोडं झाकण ठेवलं आहे कारण मिरची फुटते आणि मग तिची बी आपल्या चेहऱ्यावर वगैरे उडू शकते. मिरच्या भाजून झालेल्या आहेत. आता आपण याच तेलामध्ये कांदा भाजून घ्यायचा आहे. मी आमच्या शेतामध्ये गेली होती आणि तिथून मी ही भाजी आणलेली आहे आणि ती भाजी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर बघा आता इथे मी कांदा मस्त असं ब्राऊन होईपर्यंत भाजून घेणार आहे. त्याआधी मी त्यामध्ये अजून एक जिन्नस घालणार आहे आणि कांदा आपल्याला आता बऱ्यापैकी शिजवून घ्यायचा आहे तेलामध्येच. कांद्याचा कलर इथे बदलला आहे. मग आता मी यामध्ये खोबरं घालणार आहे. खोबरं मी असं बारीक स्लाइस कट करून घेतलेलं आहे आणि आता ते कांद्यासोबत मस्त असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. लसूण पण मी सोबत टाकून घेणार आहे आणि आणि आज माझ्याकडे आलं नाही आहे. तर इथे आपल्याला आल्याचे पण असं अर्धा 1 इंचाचा तुकडा टाकून घ्यायचा आहे. आलं संपलेलं आहे म्हणून मग भाजी करायची नाही का? तर म्हटलं चला आज भाजी करायची म्हणजे करायची. म्हणून आलं नसतानाच मी ही मस्त चवदार अशी भाजी बनवून घेत आहे. तर बघा आता कांदा आणि लसूण आणि खोबरं मस्त आपल्याला ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. मस्त असा खोबऱ्याचा खमंग असा सुगंध येत आहे. आता मस्त भाजून झालेला आहे. गॅस बंद करू आणि मिक्सरच्या भांड्याला आपण काढून घेऊ. त्याच कढईमध्ये हे मी उडदाचे दाणे आणलेले आहेत. हे आमच्या शेतातल्या शेंगा आहे. उडदाचे शेंगा मी सोलून घेतले आहे आणि पाण्याने स्वच्छ 2 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेणार आहे. कारण कसं ना ह्या दिवसामध्ये शेंगांमध्ये अळ्या वगैरे असू शकतात. तर ते आपल्याला शेंगा छान दाणे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. इथे मी 2 पाण्याने दाणे स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि एक 5 ते 7 मिनिट मंद आचेवरती मी दाणे भाजून घेणार आहे. लो टू मीडियम फ्लेम ठेवलेली आहे. गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे आणि मस्त असं आपल्याला हे दाणे भाजून घ्यायचे आहे. मध्ये थोडं खाऊन बघायचं, दाणा शिजलेल्याची चव आपल्याला वेगळी लागते. असं जर आपण दाणा डायरेक्ट खाल्ला तर तो असं उग्र लागतो आणि शिजवल्यावर मस्त चविष्ट लागतो. आता मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. आपण जो मसाला तयार केला आहे तो आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेत आहे. ह्यामध्येच आपल्याला थोडं बेसिक मसाले काय घालायचे तर फक्त जिरं घालायचं आहे. बाकी आपल्याला यामध्ये काहीच घालायचं नाही आहे. आता मिक्सरला लावून आपण बारीक करून घेऊ. मिक्सरच्या भांड्यात आपल्याला थोडं पाणी टाकायचं आहे. पाणी आपल्याला कमीच घालायचं आहे. आपण जर जास्त पाणी घातलं तर मसाला शिजवायला आपल्याला तितकाच जास्त वेळ लागेल. काड्यांसकट मी इथे कोथिंबीर पण घालून घेतली आहे. आता इथे कढईमध्ये आपण तेल टाकून घेतलेलं आहे. त्यामध्ये कढीपत्त्याचे पानं घालून घ्यायचे आहे. नंतर आपण जे वाटण तयार केलेलं आहे ते वाटण आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मीडियमच ठेवायची आहे. हाय फ्लेमवर आपल्याला भाजी करायची नाही आहे. तर बघा आता मी इथे थोडा हिंग घालून घ्यायचा आहे. कारण उडदाची डाळ ही जड असते पचायला. मग हिंग आपण आवर्जून घालायचा आहे आणि आता मस्त मसाला आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर पटकन लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. ही तुम्हाला माझी विनंती आहे. आता आपण जे दाणे भाजून घेतलेले आहे ते मिक्सर जारला टाकायचे आणि जाडसर आपल्याला वाटून घ्यायचे आहेत. फार बारीक करायचे नाही किंवा फार जाडही ठेवायचे नाही. बघा दाणे मस्त वाटून झालेले आहेत. अगदी असं भरड दिसते आपल्याला. म्हणजे दाण्यांचा पूर्ण चुरा पण नको व्हायला आणि अख्खा दाणा पण नको आहे. मस्त असं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. आता बघा मसाल्याला पण छान तेल सुटत आहे. आता मसाल्यात आपण थोडी हळद घालून घ्यायची आहे. अर्धा चमचा मी ती हळद घेतलेली आहे. नंतर आपल्याला 1 चमचा धना पावडर घ्यायची आहे.
अर्धा ते पाऊण चमचा गरम मसाला घ्यायचा आहे आणि अर्धा चमचा किचन किंग मसाला घेतलेला आहे. मसाले आपल्याला मस्त तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत. मसाल्याला मस्त तेल सुटलेलं आहे. खमंग असा सुगंध येत आहे. आता इथे आपण जे उडीद दाण्याचं भरड करून घेतलेलं आहे, ते दाणे आपल्याला या मसाल्यामध्ये सोडायचे आहेत. भरड आपल्याला मस्त मसाल्यामध्ये परतून घ्यायची आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट पण करा. सबस्क्राईब पण करा. नम्र विनंती आहे. तर मी इथे साईडला गॅसवर गरम पाणी ठेवलेलं आहे आणि ते गरम पाणी आपल्याला ह्या भाजीमध्ये सोडायचं आहे. आपल्याला भाजीची क्वांटिटी किती म्हणजे ग्रेव्ही किती पातळ हवी आहे त्यानुसार आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. भाजी शिजल्यावर परत थोडी घट्ट होते म्हणून थोडं पाणी जास्त घालायचं आहे. तुम्ही जर ही भाजी भाकरीसोबत खाणार असाल तर पाणी थोडं जास्त घाला आणि तुम्ही चपातीसोबत जर खाणार असाल तर पाणी थोडं कमी घाला. ही भाजी तुम्ही भाकरीसोबत, पोळीसोबत किंवा भातासोबतसुद्धा खाऊ शकतात. अप्रतिम चवीची अशी आपली ही भाजी तयार होते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आता सध्या बाजारामध्ये उडदाच्या शेंगा मिळत आहेत. तर ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करा. भाजीला मस्त उकळी आणून घ्यायची आहे. उकळी आल्यावर सुद्धा आपल्याला 5 मिनिट मंद आचेवरती भाजी अशीच उकळत ठेवायची आहे. गॅस बंद करायची घाई करू नका. आणि त्याआधी भाजीमध्ये मीठ घालून घ्या. चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मग उकळी आणून घ्यायची आहे. वाह! काय मस्त असा सुगंध येत आहेत आणि बघा मस्त असं तवंग तेलाचं याला सुटलेलं आहे. गॅस बंद करा. वरून मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्या. एका सर्व्हिंग बाउलमध्ये मी भाजी काढून घेत आहे. बाउलमध्ये काढल्यानंतर आपल्याला एक महत्त्वाचं काम करायचं आहे, ज्याने आपली भाजीची चव दुप्पट वाढणार आहे. गॅसवर तळका पॅन ठेवायचा आहे. त्यामध्ये 1 पळी आपल्याला तेल टाकायचं आहे. चमचे असले तर 2 चमचे आपल्याला तेल घालायचं आहे. तेल तापल्यावर त्यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे, जिरं मोहरीची फोडणी घालायची आहे. 2 लाल सुक्या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत. मस्त तडका तयार झालेला आहे आणि गरमागरम हा तडका आपल्याला भाजीवर सोडायचा आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबत जे बेल आयकॉन दिलेलं आहे तिथंही प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचेल. तर आपण परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद.